नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी। शेतकऱ्यांवर पैशांचा पाऊस। शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून 10 मोठ्या घोषणा। मित्रांनो, पहिली मोठी घोषणा बघा, शेतकऱ्यांच्या मुलांसाठी कौशल्य विकास आणि उद्योग संधी। शेतकऱ्यांच्या मुलांना कौशल्य विकास, प्रशिक्षण आणि अन्न प्रक्रिया उद्योगाबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे, जेणेकरून त्यांना शेतीपूरक व्यवसायात संधी मिळेल। तर मित्रांनो, दुसरी मोठी घोषणा बघा, जैविक शेतीला प्रोत्साहन। शेतकऱ्यांचा खर्च होणार कमी। शेतकऱ्यांनी जैविक शेतीकडे वळावे यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत। यामुळे बियाणे, खते आणि कीटकनाशकावरील खर्च कमी होईल आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल। आणि मित्रांनो, आता आपण पाहणार आहोत तिसरी अपडेट। मित्रांनो, तिसरी अपडेट पाहण्याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। साईडला नोटिफिकेशन बेल आहे त्याला नक्कीच प्रेस करा आणि मित्रांनो व्हिडिओला लाईक करा। तर पहा मित्रांनो, तिसरी मोठी अपडेट, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्या। शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहणार नाहीत, यासाठी अधिकाऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या। पीक विम्याच्या लाभाविषयी शेतकऱ्यांना जागृत करण्यात येणार आहे, अशी मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे। आणि मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही चौथी मोठी घोषणा बघू शकता, चारा लागवडीसाठी विशेष मोहीम। दुग्ध व्यवसायाला चालना। शेतकऱ्यांना मोफत चारा उपलब्ध करून देण्यासाठी ई-क्लास जमिनीवर चारा लागवडीचे नियोजन करण्यात येणार आहे। यामुळे दुधाळ जनावरांसाठी चाऱ्याची कमतरता दूर होईल आणि दुग्ध व्यवसायाला गती मिळेल। तर मित्रांनो, पाचवी मोठी घोषणा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे। बघा मित्रांनो, पाचवी मोठी घोषणा, शेतकऱ्यांसाठी कृषी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीचा निर्णय। शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी शासनाच्या कृषी विषयक योजनांचा लाभ प्रभावीपणे द्यावा, असा महत्त्वाचा निर्णय वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनच्या आढावा बैठकीत घेण्यात आला आहे। तर मित्रांनो, सहावी मोठी घोषणा बघा, कृषी योजनांची माहिती गाव पातळीपर्यंत पोहोचवणार। शेतकऱ्यांना शासकीय योजनांची माहिती गाव पातळीवर मिळावी यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये माहिती फलक लावले जातील आणि शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज मिळावे यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती स्पष्टपणे देण्यात आली आहे। आणि मित्रांनो, सातवी आणि आठवी घोषणा राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची आहे। बघा मित्रांनो, सातवी मोठी घोषणा, नैसर्गिक आपत्तीची सहायता। अतिवृष्टीग्रस्त 1,25,460 शेतकऱ्यांच्या खात्यात 159,25,00,000 रुपये जमा करण्यात आले आहे। आणि मित्रांनो, उर्वरित लाभार्थ्यांना ही रक्कम थेट खात्यात वर्ग केली जाईल, अशी माहिती पण या ठिकाणी देण्यात आली आहे। तर मित्रांनो, आठवी मोठी घोषणा बघा, महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून 44,739 शेतकऱ्यांना 130,77,00,000 रुपयांचा लाभ दिला जाणार आहे। तर मित्रांनो, नवी घोषणा पण अतिशय महत्त्वाची आहे। पहा मित्रांनो, नवी मोठी घोषणा, शेतकऱ्यांचे संरक्षण। सरकारचा निर्धार, सावकार जबरदस्तीने शेतजमीन जप्त करू शकत नाही। महाराष्ट्र सावकारी कायद्यानुसार 97.9 हेक्टर मालमत्ता शेतकऱ्यांना परत मिळावी, अशी मोठी घोषणा या ठिकाणी करण्यात आली आहे। तर पहा मित्रांनो, 10वी घोषणा। मित्रांनो, 10वी घोषणा राज्यातील आणि देशातील सर्व शेतकऱ्यांसाठी लागू आहे। निर्णय मोदी सरकारच्या शेतकऱ्यांच्या हिताचा। किसान क्रेडिट कार्डच्या कर्जाची मर्यादा आता 3 लाखावरून 5 लाख रुपये करण्यात आली आहे। किसान क्रेडिट कार्डद्वारे 7 कोटीहून अधिक शेतकऱ्यांना सुलभ कर्ज सुविधा मिळणार आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून 10 मोठ्या घोषणा करण्यात आली आहे। मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तो नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।